उपलब्ध होतील याच्यासाठी सगळे लोक जे आहेत ते काम करतील. मी पाहतो की ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे हितेन ठाकूर समीकरण होतं. यावेळी आपण जशी युती केलेली आहे तर शिवसेनेचे बहुतेक 5 निवडून गेले त्यामध्ये. तर भविष्यामध्ये अध्यक्ष हे बँकेचं रेशो कसं असणार आहे? बघा, मला वाटतं इलेक्शन लढताना सर्व पक्षाचे लोक नेते जे आहेत हे एकत्र येऊन लढले आणि ही लढाई जिंकणं अगोदर महत्त्वाचं होतं. अध्यक्ष कोण होईल, किती वर्ष होईल, मला वाटतं सगळे वरिष्ठ नेते जे आहेत हे बसून जे ठरवतील आणि त्याच्यामधून आपल्याला जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल की कोण अध्यक्ष होईल. अरे ऐक ना, पहिलं हे बँकेचं होऊन जाऊ दे. मी रिक्वेस्ट करतो क्षितिजजींना. मात्र पुन्हा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांच्या पॅनल मधनं काही जण निवडून आलेले आहेत. मात्र वर्चस्व आता सहकार पॅनलचं असणार आहे का वाटतं येणार का? कपिल पाटलांनी त्या संदर्भात दखल घेणार का पुढच्या याच्यात निवडणूक? म्हणजे काय पुढच्या निवडणूक असेल ते बघा, आम्ही सगळे मिळून जे आहे निवडणूक लढलो आणि त्या ठिकाणी जिंकलो. निवडणुकीमध्ये जय पराजय जो आहे होत असतो. एक जण जिंकतो, एक जण हारतो. तर बाबा त्याच्यामध्ये आम्ही 16 जागा जिंकलो. पुढे अजून 5 जागा जे आहेत का जिंकलो नाही याचं आत्मपरीक्षण ते आम्ही करू आणि समोरचे जे हारले, पराभव झाला ते का हारले त्याचं जे आहे ते त्यांनी करावं. ते पण पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं की इतक्या प्रमाणात राजकीय पक्ष, जसं आपण म्हटलं की दिग्गज ते उतरले होते, असं कधी आधी पाहायला मिळालं नाही. यावेळेस असं काय झालं की या बँकेकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष गेलं? आता माहिती नाही, बाकी हे सगळी मंडळी जी आहे ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी काम करतात. काही लोकांचे काही इंटरेस्ट असतील, काही मला वाटतं बाहेरून जरा खूप डोर टू डोर पण फिरत होते लोक खूप जास्त प्रमाणामध्ये. बघा, मला वाटतं ही जी निवडणूक असते ही पर्सनल रिलेशनशिपवरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असते. याच्यामध्ये कोण कोणाला इन्फ्लुएन्स करेल, मला वाटतं त्याच्यापेक्षा कशा प्रकारे करेल याच्यापेक्षा ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्ष लोकांशी निगडीत आहेत. लोकांशी रोजच्या त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या पुरवण्यासाठी ही सगळी लोक जी आहेत ती नेहमी तत्पर असतात. म्हणून लोकांनी देखील कुठल्याही आमिषाला बळी न पडता इथे सहकार पॅनलमधील सर्वच्या सर्व म्हणजे मॅक्झिमम उमेदवारांना निवडून देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलेलं. मी मतदारांचं देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सहकार पॅनलवरती जे आहे ते विश्वास दाखवला. भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी देखील तुमच्या पॅनलला समर्थन दिलं पाहिजे पद्धतीने. त्यामुळे महाविकास आघाडीचे देखील समर्थन होतं का सहकार पॅनलला? सहकार बघा, एक मिनिट, सगळ्यांचं सहकार्य होतं त्याच्यामध्ये, नावच सहकार होतं. बाबाजी पाटीलची कुठेतरी भूमिका होती, ती विरोधातली होती, कपिल पाटलांसोबत गेले होते, ते अजून देखील त्यांच्यासोबतच आहेत. इकडे शिवसेना निवडून येतात आणि बँकेसंदर्भात विरोधी भूमिका घेतात. बघा, याच्यामध्ये काही लोक अगोदरच वेगवेगळ्या याच्यामध्ये लढत असतात, पॅनलमध्ये लढत असतात आणि आम्ही सगळे लोक एकत्र येऊन लढलो. बाकी लोक गेल्या अनेक वर्षापासून त्या पॅनलमध्ये लढत होतं, त्यांना त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटत असेल. बरोबर, आता बरोबरच आहेत ना? हा, एकदा भारतीय जनता पार्टीमध्येच आहेत मला वाटतं. खासदार साहेब निलेश सांबळे देखील अपक्ष म्हणून निवडून आलेले, कसं बघतात ते त्यांच्याकडे याकडे घेण्यासाठी? त्यांना देखील मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो त्यांना. मला वाटतं वसईमधून इकट्ठा म्हणजे वन साइड मतदान जे आहे ते गेल्या अनेक वर्षाची परंपरा राहिलेली आहे. त्यासाठी ठाकूर साहेबांचं त्याचबरोबर क्षितिजजींचं या ठिकाणी अभिनंदन देखील मी करतो की एक गट्टा मतदान जे आहे हे या सहकार पॅनलमधील सर्वच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी मिळालं. त्याच्यामुळे देखील मोठं यश जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं. मी क्षितिजजींना देखील विनंती करतो की आपण देखील इथे मार्गदर्शन करा. एक मनापासून आनंद. खरं तर ही बँकेची इलेक्शन ही बिनविरोध झाली पाहिजे होती. ज्या पद्धतीने सगळेच डायरेक्टर आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर आणणारे हे सगळे जुने डायरेक्टर आणि एकत्र सगळे बसले असते तर सहकार क्षेत्रामध्ये किंवा बँकेमध्ये पक्षाचा विषय कधीच नव्हता. आणि आमची पण हीच भूमिका होती की सगळे जुने डायरेक्टर, नवीन पॅनलवर कोण असलं पाहिजे होतं. जर सगळे एकत्र बसले असते, शेवटी सगळ्यांचा हेतू काय होता की बँक चांगली चालली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये
फक्त 2च बँक आहेत ज्याच्याकडे पैसे आहेत आणि महाराष्ट्रात 1 नंबरची बँक ज्याला पुरस्कार मिळालेला आहे ती ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि भारतामध्ये 2 नंबरचा पुरस्कार म्हणजे जेवढे जिल्हा बँक अख्ख्या भारतामध्ये आहेत त्याच्यात 2 नंबर महाराष्ट्रातून आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकला मिळाला. म्हणजे कुठेतरी ह्या लोकांनी चांगलं काम केलं आणि त्याची दखल देशाने घेतलेली आहे. तर आमची सगळ्यांचीच इच्छा होती, जे सगळे सिनियर इकडे चेअरमॅन साहेब आहेत, सगळे जुने मेंबर्स पण आहेत इकडे, तर आमची सगळ्यांची इच्छा होती की बिनविरोध झाली पाहिजे, चांगली लोक बँकेवर आली पाहिजे. 6,000 वरून 12,000 कोटीवर गेलाय, 12,000ची 24,000 कोटी कशी होईल? चांगली लोक आली असती, इलेक्शन झाली नसती तर कुठेतरी काम करण्यामध्ये पण सगळ्याच डायरेक्टरला जे आता निवडून आल्यात ते एक वेगळी मजा आली असती. शेवटी कसं आहे, जे साहेब बोलले की लोकांसाठी ही बँक, गोरगरीब गरजूंना ज्यांना हे नॅशनलाइज बँक किंवा जे प्रायव्हेट बँक उभं करत नाही तशा लोकांना मदत करायला ही बँक नेहमी आग्रही असते आणि पुढाकार घेते. सेल्फ रिडेव्हलपमेंटचं साहेबांनी सांगितलं, इकडे उल्लेख केला. म्हणजे इथलीच एक बिल्डिंग 10 कोटीच्या आसपास कर्ज घेतलेला 2 वर्षाआधी, फक्त 1.5 लाख रुपये त्यांचं कर्ज बाकी आहे. 2 वर्षामध्ये 10 कोटी त्या सोसायटीनी परत भरले. असे अनेक प्रोजेक्ट अख्ख्या जिल्ह्यामध्ये रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत. आज मुंबई बँकेकडे पण मला वाटते 350च्या आसपास रिडेव्हलपमेंटचे प्रपोजल आहेत, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत द्यायला. ठाणे जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. जेवढे प्रपोजल्स येतील तेवढे ठाणे जिल्हा बँकेकडे पैसे आहेत रिडेव्हलपमेंट करायला. आणि रिडेव्हलपमेंट म्हणजे काय, तर फक्त सोसायटीचा फायदा नाही, हळूहळू त्या परिसरातला जे कंजेस्टेड एरिया आहेत इन्फ्रास्ट्रक्चर टप्प्याटप्प्याने मोठा होईल. म्हणजे लॉंग टर्म तुम्ही बघायला गेले तर ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकचा रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून इन्फ्राचा फायदा होतो. शेतकऱ्यांचा आज दुष्काळ उद्याच्या सेशनमध्ये जाहीर होईल, शेतकऱ्यांना मदत करणारी ही बँक मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जिल्हा म्हणजे जो पालघर जिल्हा आहे, वसई तालुका सोडला तर बाकीचे 7 तालुके हे आदिवासी जिल्हा, त्यांना मदत करणारी ही बँक आहे. तर असे गोरगरीब गरजू लोकांना मदत करण्याची भूमिका ठेवून महाराष्ट्रामध्ये 1 नंबर बँक केली, भारतामध्ये 2 नंबरची बँक झाली. ही इलेक्शन बिनविरोधच झाला पाहिजे होती. राहिला विषय 5 कोणाचे निवडून आले आहेत, 16 कोणाचे निवडून आले आहेत. माझी तुमच्या माध्यमातून विनंती राहील सगळ्यांना की जे 5 विरोधातले आहेत ते विरोधातले नाही आहेत. चांगल्या कामासाठी एकत्र मिळून कशी ही बँक 12,000ची 24,000 कोटी करता येईल, आपल्या बँकेमुळे लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. तर माझी जे 5 जण जे आले आहेत वेगळ्या पॅनलमध्ये असतील ते काही दुश्मन नाही आहेत. एकत्र मिळून कसं आपण ही मोठी बँक मोठी करता येईल, लोकांना कशी मदत करता येईल, त्याच्यामुळे आमची सगळ्यांचीच म्हणजे आपले सगळे डायरेक्टर नवीन निवडून आलेले आहेत, जुने चेअरमॅन साहेब इकडे उपस्थित आहेत, आमची सगळ्यांची आज पण हीच भूमिका आहे. ते काही दुश्मन नाही आहेत ना, मदत करा आम्हाला. शेवटी बँक लोकांसाठी आहे. आमची विनंती राहील तुम्ही पण सोबत या. तुम्ही 2 वेळा म्हटलं की बिनविरोध निवडणूक झाली असती आणि राजकारणाचा विषय केला की पहिल्यांदाच ते पक्ष आणि राजकारण या निवडणुकीत झालेलं आहे, मग बिनविरोध का होऊ शकली नाही आणि कोणामुळे? हा प्रश्न मला वाटते काही सिनियर नेते आहेत त्यांना तुम्ही विचारलं तर जास्ती चांगलं होईल. आज शिंदे साहेब त्यांची मदत झाली मोठ्या प्रमाणामध्ये, कतोरे साहेब ताकदीने लागलेले. किती वेळा बँकेमध्ये ह्यांचा इंटरफेरन्स होता किंवा लोकनेते इतर ठाकूर, बँकेमध्ये आम्ही आजपर्यंत कधीच गेलो नाही. हे सगळ्या नेत्यांनी एवढी ताकदीने कशाला उतरली? शेवटी लोकांसाठी आहे बँक. ही काय वैयक्तिक आहे, आमच्यातलं कोणच डायरेक्टर नाही याच्यात. कतोरे साहेबांच्या घरातलं कोण नाही, शिंदे साहेबांच्या घरातलं कोण नाही, ना इतर ठाकूर साहेबांच्या पण घरातलं कोणच नाही डायरेक्टर. तिन्ही ताकदीने उतरलेले. लोकांसाठी बँक आहे. विषय कुठे आला? आजपर्यंत एवढ्या ताकदीने कोणच उतरलं नव्हतं. आज उतरायची परिस्थिती काय? कारण की महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची बँक आहे. बाकी सगळ्या बँकचा तुम्ही रेकॉर्ड काढा. मुंबई बँकचा एनपीए किती टक्के आहे हे तुम्ही काढा. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकचा एनपीए किती आहे हे पण तुम्ही काढा. इतर जिल्हा बँकेचा एनपीए किती आहे हे तुम्ही. 15% डिव्हिडंड देणारे किती बँक आहेत? 15% डिव्हिडंड देते ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. एफडी किती देतात? 7.5 ते 8.5%. सिनियर सिटीजन असेल तर काही प्रायव्हेट बँक 9% मे बी देतात. ही बँक 15% देते. कुठली बँक एवढी चांगली? डिफरन्स आहे.
हा साहेब काहीतरी बोलत कोणाची वरी लागणार, सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अरे संचालक झाले, सगळे संचालक आहेत, अध्यक्ष सिनियर बसतील सगळे, मोठे साहेब बसतील, मोठे साहेब, कथोरे साहेब, लोकनेते इंद्र ठाकूर साहेब, हे सगळे डायरेक्टर, जे माजी डायरेक्टर आहेत, आपले चेअरमॅन साहेब, हे सगळे बसून ठरवतील ना. या निवडणुकीत पैशांचा देखील मोठा वापर झाला. बऱ्याच ठिकाणी पैसे पकडले गेले, भ्रष्टाचार किंवा म्हणजे जे काही जे पैशांचा सगळा खेळ सुरू होता, बऱ्याच ठिकाणी पकडले देखील गेले. पण इतका मोठ्या आरोपी आहे कुठेतरी, आरोपी आहे, आरोपी इथेच आहे. पण ज्यांनी पकडून दिले त्याच्यावर केस टाकला आणि ज्याच्याकडे पकडले त्याच्यावर केस नाही. त्या विषयावर तुम्ही सगळ्यांनी बघितलं, मी काय बोलू त्याच्यामध्ये. विषयाच एवढाच आहे, ज्या ताकदीने सगळ्यांनी मेहनत घेतली, मदत केली, त्या सगळ्याच मेंबर्सचे, मतदारांचे आम्ही आभार मानतो. सगळे शिंदे साहेब, कथुरे साहेब, अख्खी टीम, नगरसेवक असतील अख्ख्या ठाणा पालघर जिल्ह्यातले, पंचायत समिती, ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पासून सगळे आजी माजी पदाधिकारी, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे बोलतात. इकडे भुसारा साहेब राष्ट्रवादीचे आहेत, कथोरे साहेब भाजपचे आहेत, शिंदे साहेब सेनाचे आहेत. म्हणजे सगळ्या पक्षाचे. सहकारमध्ये पक्ष बघितला जात नाही. सहकारमध्ये चांगला माणूस जो चांगली बँक चालवू शकेल, लोक उपयोगी करू शकेल, आम्ही तेवढंच बघितलं. आम्ही एकही पक्ष बघितला नाही, कुठल्याच नेत्यांनी पक्ष बघितला नाही. सगळ्या मतदारांचे आभार मानतो मनापासून. ज्या ताकदीने ते मतदार, पण म्हणजे एक मतदार औरंगाबादहून फक्त मत द्यायला आलेला सोपाराला आणि परत निघून गेला, एक काश्मीरवरून आलेला, आणि त्याला पैसे दिले नाही असं मी गृहीत धरतो. तुमचं काम बघून तो मतदान करायला आले. तुम्ही म्हटलं की ठाकूर घराणे नाही आणि शिंदे घराणं कोणाचेही उमेदवार या निवडणुकीत तरी ताकदीने उतरला. कुठेतरी ही निवडणूक या आपल्या जिल्ह्यातील या निवडणुकीत पाटील विरुद्ध सर्व नेते एकत्र आल्यानंतर कोणी पण एकाने प्रश्न विचारला, ताकदीने आपण उतरलं म्हटलं की आपले कुठल्या घरातले एक उमेदवार नाहीये. यावेळी किंवा असं ताकदीने उतरावं काय लागलं यावेळी? आज महाराष्ट्रामध्ये फक्त 2 बँकाकडे पैसे आहेत जे लोकांसाठी लोनच्या माध्यमातून मदत होऊ शकते. त्याच्यातली मी मगाशी बोललो तसं ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. दुसऱ्या कुठल्या बँकेकडे पैसेच शिल्लक ठेवलेले नाही आहेत. म्हणून आज सगळ्यांचं लक्ष या बँकेवर आलं. गेलं इलेक्शन पडतं, बँकेची इलेक्शन लागली कधी, गेली कधी, आमच्याकडे लिस्ट यायची, डायरेक्टर आणि चेअरमॅन साहेब वगैरे लिस्ट जायचे की तुम्ही एवढे फोन लावून टाका, बाकी आम्ही सांभाळून घेऊ, आणि आमचा विषय संपायचा. ही पहिली इलेक्शन की मीडिया ताकदीने उतरलाय, सगळे राजकीय नेते ताकदीने उतरले आहेत, सगळे कार्यकर्ते ताकदीने उतरले आहेत, पैसे ताकदीने काही लोकांनी उतरवले आहेत. काही गरजच नव्हती. आणि बँकेमध्ये आहे काय, ते बँकेतून लोनच द्यायच्या लोकांना 12,000. विचार करा की तुम्हाला हे सगळे लोक सोडून का गेले, आपण कुठे चुकलो, आपण या खासदारांना न्याय देऊ शकत होतो का, त्यांना भेटू शकत होतो का, त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत होतो का. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, महापालिका, याच्यामध्ये आपण किती वेळा गेलो तिथे प्रचार करण्यासाठी, किती वेळा लोकांच्या बरोबर उभे राहिलो, किती वेळा आज त्या कार्यकर्त्यांच्या समोर ज्या शिव्या तुम्ही देताय, या कार्यकर्त्यांसाठी किती वेळा रस्त्यावरती उतरले, किती वेळा त्यांच्या प्रचारासाठी गेले तुम्ही. तुम्हाला आज अधिकार काय त्या खासदारांना शिव्या देण्याचा. खासदार जे आहे आज त्या ठिकाणी विपरीत परिस्थितीमध्ये निवडून आले, आणि त्या खासदारांना देखील जर विचारलं तुम्ही की तुम्हाला कशा प्रकारची मदत जी आहे पक्षाने केली होती, ते तुम्हाला देखील सांगतील. आता आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगतात ते, पण आम्हाला ज्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ओपनली किंवा कोणाला शिव्याशाप किंवा कोणाबद्दल ज्या टीका, शिंदे साहेब नेहमी बोलतात कामातून उत्तर द्या. तर आम्ही कोणावरती जे आहे ते टीका, शिव्याच्या लाखोळ्या ज्या आहेत ह्या वाहण्यामध्ये आम्हाला कुठलाच इंटरेस्ट नाही. आम्हाला पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, जे 2022 पासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून करतायत, आणि त्याचा रिझल्ट जो आहे हा लोक त्या ठिकाणी देत आहेत. तुम्हाला लोक जी आहेत, ही जी जागा तुमची आहे ती जागा दाखवण्यासाठी लोक जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहे ऑलरेडी. तर मला वाटतं आत्मपरीक्षण करा, तुम्हाला सगळी उत्तरं मिळतील, ना की सगळ्या खासदारांच्या मतदारसंघात जा आणि शिव्या देत बसा. तेवढंच काम जे आहे ते आता त्यांना उरलेलं आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता सर्वीकडे सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरेंनी. खास करून ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन तोडो फोडो अशी आता वार्ता करणार.
अरे तोंडाने बोलायला सोपं असतं सगळं, मैदान में आव. सर हिंदी शॉर्ट मध्ये. चला धन्यवाद. डॉक्टर साहेब हिंदी शॉर्ट मध्ये कारण शॉर्ट मध्ये होते काय दोन मिनिट. आज ठाणे पालघर जिला सहकारी बैंक का चुनाव, उसका आज रिजल्ट था और इस लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.